आणि त्यावेळेला ही सगळी ही विद्वान मंडळी, महाराज मंडळी सोबत होती. खरं तर यांच्या प्रेमामुळंच आज जी काही वारकरी संप्रदायाची वाटचाल सुरू आहे ती इथं बसलेल्या सर्व महान परंपरेतील त्यागाची एक एक साक्ष आहे. ज्यांच्यापासून फड परंपरा सुरू झाली असे प्रत्यक्ष नामदेवराय, मग त्याच्यानंतर वास्कर, देहूकर हे सगळे लांब बरं का पुढं परत. नामदेवरायानंतर तर देहूकरांचा म्हणजे तुकोबरायांचा अवतारच नामदेवरायांनंतरचा आहे. नवे नवे नामदेवराय म्हणजेच तुकोबराय आहेत. आणि ते दोन्ही आज हित आहेत. आणि त्या दोघांनाही एकत्र आणणारा महादेवही तर आज आलेला आहे. देवाच्या शिवाय संत एकत्र येत नाहीत ना. ह्या सर्व संतांना एकत्र आणण्याचं काम माझं नाव नुसतंच देव आहे बरं का. हे आमच्या शास्त्रीजींनी केलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण कलियुगामध्ये मुक्तीचं साधन असणारी भागवत कथा श्रवण करत आहात. तीही एका अधिकारी व्यक्तीकडनं करताय. आज अधिकार नसणाऱ्यांनी ह्या संप्रदायावर वेटोळा घालून बसलेले आहेत. हे एक ह्या संप्रदायाचं दुर्दैवच म्हणावं लागेल. परंतु अशा दुर्गम भागामध्ये तुकोबरायांचा बीजोत्सव परंपरेनं करायचं मनात येणं सुद्धा ही काही साधी गोष्ट नाही. त्यामुळं पंचक्रोशीमध्ये तुकोबरायांचाच वावर आहे, तुकोबरायांचंच अस्तित्व आहे याची जाणीव होते. आणि संतांच्या कृपेच्या शिवाय म्हणून त्या बीजोत्सवानिमित्त आज आपल्या सेवेला गाथ्यामध्ये हा अभंग घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये विष्णुदासाचं वर्णनही तुकोबरायांच्या माध्यमातून केलेलं आहे. विष्णुदासाचं वर्णन कोण करू शकतं? जे स्वतः विष्णुदास आहेत तेच करू शकतात. म्हणजे कायेनं, वाचेनं आणि मनानं जो विष्णुदास झालेला आहे, भगवंताला त्यांनी स्वतःचा देह अर्पण केलेला आहे, अशा विष्णुदासाला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे बाधित करत नाहीत. महाराज खरंच आहे ना. आमच्या तुकोबरायांच्या जीवनाकडे थोडासा विचारपूर्वक दृष्टी टाकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तुकोबराय लोभालाही बळी पडलेले नाहीत. कारण त्यावेळेचा अधिपती असणारा सम्राट तुकोबरायांना नजराना पाठवतो आणि तो नजराना तुकोबराय तितक्याच नम्रतेनं नाकारतात. आणि आजकाल आम्ही कीर्तन झाल्यावर पाकिट सोडत नाही महाराज. हे आमचं सांगतोय बरं का. तुमच्या इकडचं मला माहित नाही, पण आमच्या इकडं तर आहे. जेव्हा नजराना पाठवला तेव्हा तुकोबरायांनी त्या कारकुनाला विचारलं की हे कशासाठी पाठवलंय.
छत्रपती शिवरायांनी हा नजराणा मला कशासाठी पाठवलाय असं विचारल्यानंतर तो कारकून सहज बोलून गेला, तुकोबराय तुम्ही सुखी व्हावं म्हणून. तुम्ही सुखी व्हावं म्हटल्याबरोबर तुकोबरायांनी सांगितलं, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. येर तुमचे वित्त धन ते मज मृत्युके समान. लोभालाही कुठल्या जो पळी पडत नाही तो विष्णुदास आहे. क्रोधालाही जो कतला पळी पडत नाही तो विष्णुदास आहे. विष्णुदासाला राग येत नाही बरं का. उदाहरणच पाहायचं झालं तर बीजच आणि षष्ठी हे दोन उत्सव ह्या आपल्या काही कालावधीमध्ये होतात. त्यात नाथषष्ठी हा उत्सव सुद्धा येतो. तो उत्सव एकनाथ महाराजांचा म्हणजे शांती ब्रह्म असं ज्यांचं वर्णन पूर्वापार परंपरेनं आपण करत आलो, ऐकत आलो. अशा नाथ महाराजांना क्रोधालाही बळी पडलेले नाहीत महाराज. एक सामान्य जीव संतांना क्रोध यावा म्हणून त्यांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसतो आणि तेव्हा ते संत म्हणतात, अगं तुझ्या पाठीवर तुझं बाळ बसलंय, ते खाली पडेल, जरा नीट सांभाळून वाढ. हे शांती ब्रह्म आहेत. दुर्दैवानं आपल्यावर अशी परिस्थिती आली तर आपण काय करू सांगा बरं. इतकंच नव्हे महाराज, एक यवन त्या आमच्या नाथांच्या अंगावर थुंकायला लागला. इतक्या वेळा थुंकला, शेवट आमचे नाथराय म्हणाले, अरे अजून एक 2-3 वेळा थुंकलास तर बरं होईल म्हटले. माझी 108 वेळा गंगेची स्नान हा विधी तरी पूर्ण होईल. हे शांती ब्रह्म आहेत. म्हणजे क्रोधही त्याला बाधित करत नाही, तो विष्णुदास आहे. आणि अशा विष्णुदासाचं मन हे निर्मळच असतं. निर्मळ स्फटिक जैसे असं वर्णन आहे महाराज. अगदी निर्मळ स्वच्छ मन. म्हणून भगवंताचं राहतं ठिकाण कलियुगामध्ये कुठलं आहे तेही तुकोबराय यांनी या ठिकाणी सांगितलं महाराज. तुका मने चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. आणि आपण सगळ्या जगात देवाला बघत फिरतो महाराज, देव आहे का, देव आहे का. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मनात जर देव नसेल तर जगात देव कुठंच नाही. मुळात तो आपल्या मनात असायला हवा. बर, मनात असायला हवा म्हणून नुसतं चालत नाही. त्याच्यासाठी मन रिकामं असावं लागतं. आपलं मन रिकामं आहे का हो? नाही, भरलंय. विषयानं तर भरलेलंच आहे, काम क्रोधाधिक विकारानं तर भरलेलंच आहे. परंतु आपलं मन, महाराज मनाचा विचार करता मन हे फार लहान दाखवले. इंद्रियाच्या आकाराचा विचार केल्यानंतर मन हे फार छोटंच आहे. त्या मनामध्ये आपण कुणाकुणाला बसवायचं. एका कोपऱ्यात बायको आहे, एका कोपऱ्यात मुलं आहेत, एका कोपऱ्यात जावाई आहे, एका कोपऱ्यात अमुक आहे, एका कोपऱ्यात तमुक आहे. ह्या सगळ्यांनी भरून गेल्यानंतर मनात त्या देवाला जागाच शिल्लक नाही आपल्या आत्ता. त्याच्यासाठी ती जागा आधी रिकामी करावी लागेल. म्हणजे मन रिकामं करावं लागेल आणि मग त्या ठिकाणी त्या भगवंताची स्थापना करावी लागेल. म्हणून कुठेतरी ज्ञानोबरायानं विचारलं की ज्ञानोबराय, तुम्ही तुमच्या जेवढं सद्गुरूचं वर्णन करतायत ते सद्गुरू राहतात कुठं, आहेत कुठं? तेव्हा ज्ञानोबरायांनी सांगितलं, माझं हृदयही सद्गुरू माझ्या हृदयात राहतात महाराज.
म्हणून मनात असणं गरजेचं आहे. मन. रामायणामध्ये प्रसंग आपल्याला सर्वांना ऐकलेला असेल अनेकदा. रावणाचं युद्ध संपलेलं आहे. त्या रावणाला लंका धिपती जो होता त्याच्याऐवजी आता लंकाधीश म्हणून आमच्या विभीषणाला बसवलेलं आहे. आणि सगळेजण अयोध्येला परत आलेले आहेत. सगळेजण अयोध्येला जेव्हा परत आले त्यावेळेस सगळेजण प्रभू रामचंद्रांच्या बरोबर जे जे सहवासात होते ते सगळेजण आलेले होते. आणि काही दिवस गेल्यानंतर आमच्या सीतामाईला सहज वाटलं की ह्या सगळ्यांचा एक सत्कार करावा. ह्या सगळ्यांचा सत्कार करावा म्हटल्यानंतर आपल्या मनातली इच्छा त्यांनी देवापाशी म्हणजे प्रभू रामचंद्रांपाशी बोलून दाखवली. एक दिवस संध्याकाळी बसलेला असताना सहज ती सीतामाई देवाला म्हणाली, देवा मला असं वाटतंय की ज्यांनी ज्यांनी आपल्याला ह्या वनवासामध्ये ह्या रावणाच्या युद्धामध्ये मदत केली आहे अशा सर्वांचा एक सत्कार करावा. सत्कार करावा म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्र जरा गडबडले हो. कारण बघा बरं, सत्कार कुणाचा करायचा? बरं, मदत कुणी कुणी केली सांगा बरं. देवाला माणसानं सोडून सगळ्यांनी मदत केली बरं का. कुठेतरी प्रसंगानुसार त्या केवटाशिवाय त्या रामायणामध्ये देवाने माणसाची मदत घेतली असं कुठंच उल्लेख नाही. कुणाची मदत घेतली? जांबुवंताची घेतली. कुणाची मदत घेतली? नलाची घेतली, निळाची घेतली. कुणाची घेतली? मारुती रायाची घेतली. महाराज ह्या सगळ्यांचा सत्कार करायचं म्हटल्यावर देवाच्याच अंगावर काटा आला. पण म्हणतात ना, 3 हट्ट पुरवायलाच लागतात. सगळ्यांना माहित आहेत महाराज ते कुठले, ते काय सांगायची गरज नाही. अजून अनुभव यायचा आहे आम्हाला. मग तो अनुभव आल्यानंतर लक्षात येईल महाराज, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट पुरवावा लागतो. आई साहेबांनी जी इच्छा प्रगट केली आहे त्याला देव नाकारू शकले नाहीत. कार्यक्रम ठरला, सगळ्यांना सत्काराला आमंत्रित करा म्हटले. राजसभा बोलवली. अयोध्येमध्ये सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि सगळेजण त्या दिवशी, ज्या दिवशी समारंभ ठरलाय त्या दिवशी राज दरबारामध्ये आलेले आहेत. आणि सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसलेले आहेत. शेजारी लक्ष्मण महाराज उभारलेले आहेत. उजव्या हाताला माता सीतामाई उभारलेले आहेत. आणि सीतामाईने लक्ष्मण महाराजांकडे पाहिलं आणि सांगितलं की समारंभ सुरू करूया. तुम्ही एकेकाचं नाव घ्या, ते आपल्या पराक्रमानुसार त्यांना आपण योग्य असा सत्कार समारंभ त्यांचा करू. प्रत्येकाचं नाव घेत 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 सगळे जेवढे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना आमंत्रित केलं. लक्ष्मण महाराजांनी बोलवावं आणि सीतामाईनं त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार उपहार प्रदान करावा, उपहार देत जावं. प्रत्येकाला उपहार देत गेले. प्रत्येकाने उपहार घेतला. समारंभाचा शेवट आला. सीतामाईने विचारलं लक्ष्मण महाराजांना, भाऊजी कोणी राहिलंय का बघा. आपल्या हातून न कळत एखादा कोणी राहिला तर त्याचा अपमान व्हायला नको. बघा बरं कोणी राहिलंय का. लक्ष्मण महाराजांनी चौफेर नजर फिरवली आणि सगळीकडे पाहिलं. बऱ्यापैकी सगळ्यांचा सत्कार झालेला होता. सीतामाईकडे पाहणार आणि सांगणार की आता सगळे झालेत, संपला सत्कार समारंभ. इतक्यात भगवंताच्या पाठीमागे हात जोडून
आमचे मारुतीराय उभारले होते. मला देवाच्या पाठीमागा असतो कोणी तो खरा भक्त बर का. पुढं पुढं करणारे नाहीत. मग ते देवाचे असू दे नाही तर महाराजाचे असू दे. महाराज पुढं पुढं करणारे म्हटलं की ओळखायचं हे काही खरं नाही, हे डुप्लिकेट माल आहे म्हणायचं. ओरिजिनल माल महागा असतो महाराज, म्हणून आपण महागच असावं. म्हणून आम्ही नामदेवरायाच्या महागच आहे महाराज. देवाच्या माग पाहिलं आणि लक्ष्मण महाराजांच्या लक्षात आलं, अरे सगळ्यांचा झाला परंतु जन पराक्रम, मुख्य पराक्रम केला जो सगळ्यात मोठा बलवान आहे तो राहिला हनुमंत महाबळी. रावणाची दाढी जाळी असा पराक्रमी हनुमान तोच सत्काराचा राहिलाय. म्हटल्या बरोबर लक्ष्मण महाराजांनी सांगितलं, आई साहेब थांबा, अजून एक सत्कार राहिलाय तो म्हणजे मारुतीरायांचा. बोलून घ्या म्हटल्या. सीतामाई म्हटल्या बोलून घ्या म्हटल्या बरोबर मारुतीरायाला खून केली लक्ष्मण महाराजांनी. या पुढे या म्हटल्या बरोबर पुढं आले आणि त्यांनी देवाकडे पाहिलं आणि देवाने आपलं एक बोट आपल्या ओठावर ठेवलं आणि खुणवलं, काही बोलू नका गपचूप बसा म्हणे. काही बोलू नका गपचूप बसा. मारुतीराय आज्ञाधारक आहेत. म्हटले ठीक आहे, काही बोलत नाही, काहीच बोलत नाही म्हटले. आणि तेवढ्यात सीतामाईनं आपल्या मारुतीरायांचा सत्कार करावा म्हणून त्या उपहाराच्या ताटामध्ये हात घातला तर ती थाळी रिकामी झाली महाराज. संपलेलं होतं त्यातलं सगळं. संपलेलं होतं म्हटल्यानंतर सहज सीतामाईने आपल्या छातीला हात लावली. हे प्रभू रामचंद्र आता काय करावं म्हटलं. बरोबर हात लावल्याबरोबर हाताला एक मोत्याचा कंठा लागला. मोत्याचा कंठा लागल्याबरोबर सीतामाईने तो आपल्या गळ्यातनं काढला आणि मारुतीरायाच्या गळ्यात टाकला. मोत्याचा कंठा गळ्यात पडल्याबरोबर मारुतीरायाने पुन्हा देवाकडे पाहिलं. पुन्हा देवाने बोट वर केलं, तोंडावर ठेवलं आणि म्हणाले बोलू नका. मारुतीराय म्हणले ठीक आहे, बोलत नाही, काही बोलत नाही. देवाचं दर्शन घेतलं, आईसाहेबाचं दर्शन घेतलं, लक्ष्मण महाराजांना नमस्कार केला आणि मारुतीराय त्या सिंहासनावरून खाली उतरायला गेले. सिंहासन राजाचं कायम वर असतं, लक्षात ठेवा. राजाला आणि गुरुला उच्च स्थानावर बसवलं जातं. आणि मारुतीराय एक एक पाऊल खाली उतरायला लागले. एक एक पाऊल खाली उतरत असताना त्या मोत्याच्या कंठाकडे पाहत मारुतीरायाने तो कंठा फोडायला सुरुवात केली. पहिला मणी फोडल्याबरोबर त्या अयोध्येच्या राजप्रासादामध्ये आवाज झाला आणि सगळ्यांना तो आवाज ऐकायला गेला मणी फुटल्याचा महाराज. कारण पिन ड्रॉप सायलेन्स जो शब्द आहे त्याचा अर्थ काय, पिन जरी पडली तरी आवाज यावा इतकी शांतता होती. आणि त्या शांततेमध्ये मारुतीरायाने फोडलेल्या मण्याचा आवाज झाला. आणि आमच्या सीतामाईनं पाहिलं महाराज की मारुतीराय काय करतायत. तर मारुतीराय एक एक प्रत्येक मणी फोडत होते महाराज. प्रत्येक मणी फोडत असताना सीतामाईला राग आला, राहवलं नाही. आणि सीतामाई म्हणाल्या देवा हे काय चाललंय. देव म्हणाले मला काय माहित नाही, तू सत्कार केलाय, तुझं चाललंय, तुझी तू बघ म्हणले, मला विचारू नको म्हटलं. बरोबर सीतामाईनं मारुतीरायाकडे पाहिलं आणि मारुतीरायाला मोठ्यांदा हाक मारले आणि विचारलं, मारुतीराय हे काय करताय, तुम्हाला कल्पना आहे का, तुम्हाला मी कोणती गोष्ट उपहारा स्वरूप दिलेली आहे. अहो हा जो कंठा मोत्याचा तुम्हाला मी दिला आहे तो मला देवाने अतिशय प्रेमानं दिलेला आहे. तो देवाचं प्रेमाचं प्रतीक म्हणून माझ्या गळ्यात होता, मी तो तुम्हाला दिला आणि तुम्ही तो फोडताय. मारुतीरायाने पुन्हा एकदा देवाकडे पाहिलं आणि देवाने पुन्हा बोट वर केलं आणि म्हटले काही बोलू नका.
ते श्रीकृष्ण परमात्म्याची करणे फार वेगळी आहे, लक्षात ठेवा. त्याचं कोडं कुणालाच कळत नाही. नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे, त्याचं कोडं कळणार नाही महाराज आपल्याला. तो आपल्याला दुःख देतो ते हे बघण्यासाठी की हे भक्ती करत असताना दुःख आले तरी भक्ती सोडतेत का नाही हे बघण्यासाठी दुःख देतो. म्हणून 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी काय झालं, तो कुठला रोग आला का, कोविड, कोरोना, बरोबर आहे का. त्यावेळेस किती जण पंढरपूरला आले, भक्ती सोडूनच दिली की नाही आपण. का त्यात कठीण काळात सुद्धा किती जण भक्ती करतात हे बघायचं होतं, म्हणून त्याने ती महामारी आणली होती. असं मला ते सांगायचं नाही, परंतु देवाने धर्मराजाला सांगून ठेवलं, धर्मराजा युधिष्ठिरा लक्षात ठेव, तुला विचारायला आल्यावर सांग की खरंच अश्वत्थामा मेला म्हणून. तेव्हा धर्मराजा देवाला म्हणाले, नाही मी खोटं बोलू शकत नाही म्हटलं, मी बोलणार नाही म्हटलं खोटं. देव त्याच्या पुढचा हुशार. देव म्हणाला ठीक आहे, खोटं बोलू नका आणि खरंही सांगू नका. मग तर झालं ना. म्हटलं मग काय करू, विचारायला आलं की सांगा ना, हो मेला, पण कोण, नरोवा. ते नरोवा म्हटल्या बरोबर देवाने तिकडं वाजवायला सुरुवात केली महाराज. बरोबर आहे, हा प्रसंग सगळ्यांनी ऐकला, सगळ्यांना हा प्रसंग माहिती आहे. आणि पुढं काही कालावधीनंतर जेव्हा पांडव स्वर्गारोहणासाठी निघाले त्यावेळेस धर्मराजा स्वर्गात पाऊल ठेवायला लागला. पाऊल ठेवणार इतक्यात चित्रगुप्ताने सांगितलं, थांबा जरा. म्हणले थांबा, गाई करू नका. म्हटले थोडं थांबा. म्हटलं काय, तुम्हाला आत येता येणार नाही. म्हटलं का. म्हटलं तुमच्या पाप पुण्याचा हिशोब पाहिलाय म्हटले मी. त्या चित्रगुप्ताकडं सगळ्याच्या पाप पुण्याचे हिशोब आहेत बरं का. पाकिट घेत नाही म्हणायचं आणि परत फोन पेला पैसे पाठवा म्हटल्याची सुद्धा तिथं नोंद होते बरं का. होत नाही असं नाही, सगळ्या गोष्टीची नोंद तिथं होते महाराज. प्रत्येक केलेल्या कर्माचं गणित त्या ठिकाणी होतं, त्याचा हिशोब होतो. आणि मग ठरवलं जातं की हा मेलेला देह स्वर्गात जाणार का नरकात जाणार. आपलं पुण्य वाढलेलं असेल तर आपल्याला निश्चित स्वर्ग मिळेल, आणि आपण जर पाप कर्म केले असेल तर निश्चित आपल्याला नरक मिळेल महाराज. चित्रगुप्ताने अडवल्यावर युधिष्ठिर राजा म्हणाले, अरे तुला माहिती आहे का तू कुणाला अडवतोयस. मी धर्मराजा आहे, धर्मानं वागलो म्हणून मला धर्मराजा म्हणतात. मुळात आता धर्म म्हणजे काय हेही कळलं पाहिजे. धर्म काय याचा अर्थ असं सांगितला जातो, शास्त्रकार त्याची व्याख्या करत असताना सांगतात, धारयते इति धर्म, हा धारण करण्या योग्य जो आहे तो धर्म. धारण करण्या जो योग्य काय आहे तर सत्य जे आहे ते धारण करण्या योग्य आहे, आणि जो सत्य आहे तोच धर्म आहे. आणि तो धर्मराजा म्हणतोय मला अडवलंयस का. म्हटलं सांगतो, जरा कॅसेट रिवाइंडिंग करा, युद्धाच्या काळापर्यंत जावा, तुमच्या लक्षात येईल अश्वत्थामा मेला का जिवंत आहे विचारायला आल्यावर तुम्ही काय बोलला, नरोवा कुंजरोवा, म्हणजे सगळं खोटं बोलला नाही, मग सगळं खरं तर कुठं बोलला. मग त्याची शिक्षा हो भोगावी लागेल. काय भोगावी लागेल, पायाचा अंगठा सोडून जावं लागेल. म्हणजे बरोबर आहे, पायाचा अंगठा. माझे वडील श्री गुरु दादा त्यावेळेस सांगायचे पुढे एक वाक्य, त्या मानानं आज ह्या पृथ्वीवरती एवढाच धर्म शिल्लक आहे. केवढा, धर्मराजाच्या अंगठ्या एवढा, बाकी सगळा धर्म मेलाय. खरंच आहे की महाराज. आपण शेजार धर्म तरी पाळतो का हो. शेजार धर्म सुद्धा पाळत नाही. वडील धर्म नाही, मातृधर्म, पितृधर्म, पत्नी धर्म, सगळेच धर्म आहेत हो. तसं बघायला गेलं तर सगळा धर्माचाच बाजार आहे. पण त्या युधिष्ठिर राजाला अर्धसत्य बोलल्यामुळं आपला अंगठा सोडून जावा लागला. परंतु त्याच तुकोबरायाना
निळोबराय जेव्हा त्याचं वर्णन करतात आरतीमध्ये त्यावेळेस सांगतात, मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. मानव देह घेऊन म्हणजे हा संपूर्ण देह जसाच्या तसा घेऊन गेले असे कोण, तर ते तुकोबराय. का तर त्यांनी जीवनात अर्ध सुद्धा खोटं बोलले नव्हते महाराज, अर्ध सुद्धा. ही सत्यता आहे, हे सत्य आहे महाराज. आणि आम्ही पावला पावलाला खोटं बोलतो. आम्ही म्हणतोय बरं का, आम्ही, तुम्ही नाही. एखादं मोठं पाकिट मिळणार असेल का नाही, तर आमच्या पोटात दुखतं आणि जुन्या कीर्तन तारीख घेतलेली असती का नाही, त्याला फोन करून सांगतो आज पोटात दुखतं, येत नाही म्हणून, आणि इकडं मोठ्या पाकिटाकडे कीर्तनाला जातो महाराज. हे असली काही स्वर्गात जाणार होत वाटतंय काय महाराज? हा, वाटतंय काय? जरा सुद्धा शंका नाही महाराज, ही सगळी नरकातच जाणार आहे. गुरु म्हणून घेणं एवढं सोपं नाही महाराज. आणि गुरुच्या बाबतीमध्ये तुकोबरायांनी फार परखड शब्द वापरले. एक करती गुरु गुरु भवती भारू शिष्याचा. पुढचं काय मला पाठ नाही, जरा सांगता का नागेश महाराज काय आहे? आता आम्ही जर असं म्हणायला गेलं तर आमच्या तारखाच बंद होणार आहेत महाराज. हे गुरु कुठले महाराज? पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्री ती. या परमार्थाचा बाजार लावलेल्यांसाठी हे असले प्रमाण कधी सुचणार नाहीत महाराज. केवळ अर्थार्जन करावं म्हणून ह्या वारकरी संप्रदायाकडे येणाऱ्याचं मन निर्मळ असूच शकत नाही महाराज. उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथ हे फक्त आम्ही सांगण्यापुरतच ठेवतो. देती घेती नरका जाती हे फक्त सांगण्यापुरतच. किती महात्मे आहेत आज जगात असे सांगा बरं. जेथे करावे कीर्तन, पुढं काय? आणि ह्याला संध्याकाळी कीर्तन झाल्यावर ह्यो म्हणतो गुलाबजामुन असतील तरच मी जेवणार. करू एवढंच आम्हाला सांगायला येतं. आम्ही जगातल्या वाईट गोष्टीकडे पाहतो, आमच्यातल्या वाईट गोष्टीकडे पाहत नाही. इथं ते आचरण बिघडतंय महाराज. असो, परंतु तुकोबराय या ठिकाणी आपल्याला सांगतात, जो कायेनं वाचेनं आणि मनानं विष्णुदास झालेला आहे त्याला काम क्रोध बाधत नाही. तो स्वामीवर सुद्धा सत्ता करणार आहे. होय महाराज, आमच्या तुकोबरायांनी स्वामीवर सत्ता केली महाराज. स्वामीवर सत्ता करणारे आमचे निळोबराय सुद्धा आहेत महाराज. तेवढा मोठा प्रसंग आहे निळोबरायांचा सुद्धा जीवनातला. तुकोबरायांची शिष्य परंपरा सुद्धा काही बारकी नाही. ते काय माझ्याकडे आले म्हणून मी म्हणत नाही केवळ, पण ती सुद्धा धगधगत अग्निकुंडच आहे महाराज. देव भेटायला आलेला आहे. निळोबराय तुम्ही 40 दिवस झाला हा उपवास धरलेला आहे, तो सोडा. तेव्हा निळोबराय त्या देवाला म्हणतायत, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का? अरे देवा, तुला कोणी बोलवलंय? मी माझ्या सद्गुरूचा धावा करतोय म्हटले. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुका याचा धावा. एवढी निस्सीम भक्ती, गुरुभक्ती जो करतो तो विष्णुदास आहे. आणि आजकाल आम्हाला विचारलं माळ कुठं आहे म्हणून, तर आम्ही आमच्या गुरुचं नाव सांगायला लाजतो महाराज. अरे सांग ना, मी अमुक अमुक माणसाचा गुरु आहे, शिष्य आहे म्हणून सांग ना. आम्हाला त्याचे अभिमान नाही राहिला महाराज. तुकोबराय म्हणतात, याचा धरीन अभिमान करीन पुले जतन. अभिमान पाहिजे महाराज. म्हणून असा अभिमान हा ह्या परमार्थाचा ज्या विष्णुदासांकडे आहे ते विष्णुदास आहेत महाराज. आणि ते स्वामीवर सत्ता करतात महाराज. म्हणून तुकोबराय या ठिकाणी सांगतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, मन स्वच्छ करा, बस बाकी काही नको महाराज. म्हणून ज्ञानोबरायांनी तेच सांगितलं ना, तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. काही करू नकोस, फक्त मन मला अर्पण कर. आणि आपण काय करतो? देवाला गेलं की पहिले खिशातले जेवढे आहेत तेवढे टाकतो त्याच्यापाशी, त्या दिवसापुरते बरं का.
एक प्रसंग सांगतो आणि थांबतो महाराज, जास्त वेळ घेत नाही, कारण तुम्ही सकाळपासून कथा ऐकताय आणि मुळात कथा ऐकल्यानंतर प्रवचन कीर्तन ऐकायची गरजच नाही, पण तरी सुद्धा एक भगवंताच्या प्राप्तीचं साधन कलियुगामध्ये हे कीर्तन सांगितलं महाराज. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्याम कलौतत हरिकीर्तनात, असं सांगितलं महाराज. कलियुगी उद्धार हरीच्या महाराज, हरीच्या नामावर म्हणजे कीर्तनावरच उद्धार आहे, म्हणून कीर्तन प्रवचन हे चालतं महाराज. एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात कधीतरी आम्ही पण महाराज लोक जातो महाराज, कधीतरी जातो बरं का. म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं विकत नसतं, पण जाणं तर भागच आहे. त्या देवाला सोडून आमचं अस्तित्वच काय आहे. म्हणून एकदा सहज गेलो आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळं, गर्दी कमी असल्यामुळं थोडासा वशिला न लावता सरळ जाऊ म्हटलं. कशाने? रांगेने जाऊ. गरुड खांबापाशी रांग होती आणि मी आपलं मागं उभारलो आणि दर्शनाने निघालो. दर्शनाला निघाल्यानंतर एक 5-25 लोकच फक्त पुढं रांगेत होती आणि माझ्या पुढं एक सूट बूट घातलेला, इनशर्ट केलेला, टाय घातलेला एक सुशिक्षित व्यक्ती समोर होता महाराज. आणि त्याच्याच पुढं एक 3-4 व्यक्ती सोडून एक वयोवृद्ध माता देवाच्या दर्शनाला आली. रांगेतून जात असताना देव जवळ आला की त्या मातेनं काय केलं माहिती का? आपल्या करवंटीत हात घातला, म्हणजे कमरेत हात घातला आणि एक चंची, म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर पर्स काढली. जुन्या काळात होतं महाराज, म्हातारी लोक बघा पैसे वगैरे ठेवायला त्याला चंची म्हणायचे, पिशवी म्हणायचं, पर्स म्हणायचं त्याला महाराज. मग त्या आजीनं, त्या मातेनं ती चंची काढली आणि त्यात हात घातला. हात घातल्याबरोबर चिल्लरचा आवाज आला. चिल्लरचा आवाज आल्याबरोबर महाराज, देवळात शांतताच असते, गोंधळ नसतो. चिल्लरचा आवाज आल्याबरोबर तिनं 4 आठाने 8 रुपये, काय 2 रुपये 4 रुपये त्याची जवळ जे होते ते हातात घेतले आणि पुन्हा चंची कमरेला लावली. आणि हे त्या माझ्या समोरच्या सुशिक्षित व्यक्तीनं पाहिलं आणि पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं, अरे देवाला आलोय, देवाला काहीतरी टाकायला पाहिजे. त्या आजीचं पाहून ह्याच्या लक्षात आल्यावर ह्यानं खिशामध्ये हात घालून तपासायला सुरुवात केली. खिशात काही नव्हतं महाराज त्याच्या. आणि त्यानं सहज मागं वळून बघितलं. मागं वळून बघितल्यावर खालीवर माझ्याकडे पाहिलं. माझ्याही लक्षात तो प्रसंग आला होता. मी 100% ओळखलं, ह्याच्या खिशात बहुतेक पैसे नाहीत म्हणून हा मागं वळून बघतो. तरी मी काही बोललो नाही, गपचूप बसलो. आणि त्यानं म्हटलं, चला पुढं, देव जवळ आलाय, चला पुढं म्हटल्यानंतर तोही निघाला. आजी त्या देवापाशी गेली, तिनं आपल्या हातातली चिल्लर टाकली आणि नमस्कार केला. ते हेही त्यानं पाहिलं आणि न राहून तो मागं वळाला आणि म्हणाला, महाराज, कपड्यावरून ओळखतात बरं का, आम्ही पॅन्ट शर्ट घातले असले की आम्हाला महाराज कोणच म्हणत नाही. महाराज दिसताय म्हटल्यावर मग मला म्हटला, महाराज. मी म्हटलं, काय तुमच्याकडे चिल्लर आहे का? अहो महाराजाकडे चिल्लर असते, दुसऱ्या 2 माणसाकडे चिल्लर असते, एक घाटावरचा भिकारी, दुसरा रामकृष्ण हरी, माफ करा, पण लक्षात ठेवा, काय ह्यांच्याकडे चिल्लर असते. मी खिशात हात घातला आणि त्याला दाखवलं आणि म्हणालो, हो आहे चिल्लर, असं म्हणून पुन्हा चिल्लर खिशात ठेवली आणि त्याला म्हटलं, चल देव आला. देव आला म्हटल्याबरोबर तो गडबडीत गेला, दर्शन घेतलं आणि बाहेर वळून आला. गरुड खांबापाशी थांबला. मी गेलो, दर्शन घेतलं, देवाच्या पाया पडलो आणि मी आलो. मी बाहेर आल्याबरोबर त्या व्यक्तीनं मला थांबवलं आणि म्हणला, महाराज थांबा, बुवा दिसता की? म्हटला, तुम्ही. आता दैवयोगाने काय करू? म्हटलं, हायच बाबा बुवा. म्हटलं, मग तुमच्याकडे चिल्लर असताना मला दिली नाही? म्हटलं, अरे मला द्यायची नव्हती म्हणून मी दिली नाही. नाही म्हटलं, तुम्ही दिली असती तर मी देवाला टाकली असती की. असं म्हटल्यावर मी त्याला म्हटलं, तुझ्याकडे नाही का काही? तुझ्याकडे पैसे नाहीत, भिकारी आहेस का तू?
असं म्हटल्याबरोबर त्याला राग आला. हो, कुणाला बोलताय म्हटलं, आणि खिशातनं पाकिट काढलं आणि पाकिट दाखवलं तर त्यात सगळ्या गुलाबी नोटाच, ज्या कधी आम्ही कुठल्या शास्त्रीजी सारख्या कार्यक्रमात आल्यावरच आम्हाला बघायला मिळतात बरं का. गुलाबी नोटा दाखवल्या म्हणजे कळलं का तुम्हाला काय? 2-2 हजारच्या नोटा. म्हणलं भिकारी कोणाला म्हणता? म्हटलं बघा पाकिट. बघा पाकिट म्हटल्याबरोबर त्याला मी म्हटलं, अरे तुझ्याकडे एवढे पैसे होते ना, मग माझ्या चिल्लर पैसे काय अडकलंय तुझं? नाही म्हटलं, ते सगळं सोडा, ते जाऊ द्या. म्हटलं तुम्ही मला दिली नाही ठीक आहे, माझ्याकडे नव्हती ठीक आहे, पण तुम्ही का टाकली नाही? म्हणला तुम्ही का टाकली नाही म्हटल्यावर मी म्हटलं हे मगापासून आपल्याकडेच बघतंय. म्हटलं हो. म्हटलं मी टाकली नाही. म्हटलं का टाकली नाही? मला सांगितलंय म्हटलं देवाने टाकायचे पैसे, देवाला टाकायची गरज नाही. म्हटलं मग देवाने जे अर्पण करायला सांगितलंय ना ते मी अर्पण करून आलोय. काय अर्पण करून आलोय? तर मन अर्पण करून आलोय. म्हटलं तू मन हे मीच करी, हे भगवंतानी सांगितलंय, तुझं मन मला अर्पण कर, बस. बाकी काही लागत नाही देवाला, कुठलीही एस्टेट लागत नाही, कुठलाही दान धर्म केलेलं चालत नाही. फक्त आपलं मन अर्पण त्या भगवंताला केलं की भगवंत आपला झाला. आणि ते मन निर्मळ असावं, स्वच्छ असावं, तिथंच भगवान परमात्मा येऊन राहतो. म्हणून तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. अशा मनामध्ये गोपाळ येऊन राहतो, भगवान परमात्मा येऊन राहतो महाराज. म्हणून ह्या औचित्य साधन देहूचा प्रतिदेहूचा निर्माण करणाऱ्या आमच्या शास्त्रीजींचे मनापासून मी आभार मानतो की त्यांच्या योगानं आजची ही सेवा, त्यांच्या प्रेमानं आजची ही सेवा अशीच अविरत चालू राहू दे. माझं प्रवचन नाही ठेवलं तरी चालेल, पण दरवर्षी हे सोहळा मोठा होऊ दे महाराज. म्हणजे त्याच्यासाठी आता खरं तर माझा अधिकार नव्हता, मी विनंती केली ते आमच्या निवृत्ती महाराजांना, तुम्ही बसावं का? अधिकारी व्यक्ती असताना अनाधिक अधिकारी व्यक्तीने बोलू नये. नामदास महाराज आहेत, देहूकर महाराज आहेत, ह्या सगळ्या त्यांच्यापेक्षा सगळ्यात मोठे आमचे भाऊ महाराज आहेत, त्यांनी बोलावं असं वाटलं होतं. पण कसं बोलायचं महाराज? या सगळ्यांच्या समोर बोलायला महाराज जीभ भीती वाटते हो. एखाद्या वेळेस कुठं धरून परत बाहेर नेल्यावर मारलं तर काय घ्या, काय बोलता काय महाराज म्हणल्यावर काय करावं महाराज, म्हणून भीती वाटत होती मला. पण काय करावं, ह्यांचा स्नेह असा आहे, शास्त्रीजींचं प्रेम असं आहे की 2 वर्ष झालं माझ्या केवळ भेटीसाठी किंवा ह्या पंढरपुरातल्या सगळ्या महानुभावांचं त्यांना ह्या ठिकाणी येऊन तुकोबरायांचं दर्शन घेणं, ह्या पावनभूमीमध्ये आपल्याला तुकोबराय देहू असं जे विचार ऐकत होतो महाराज ते सत्य आहेत, खरेत. हां, देहूची अनुभूती हित निश्चित येते. म्हणजे तुकोबराय हित पण आहे. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे देव आणि संत जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्याला भेटणारच. फक्त आपल्याला दृष्टी नाही महाराज ती त्यांना ओळखण्याची, त्यांना पाहण्याची, त्यांना आहेत हे जाणवण्याची ही दृष्टी आपल्याकडे नाही. ती दृष्टी आली म्हणजे बाद झालं महाराज. हां, आणि ती दृष्टी मिळते महाराज. कृष्णांजन एक वेळा डोळा घातले, जर कृष्णांजने एकदा कृष्णाचं नाव एकदा त्या डोळ्यात घातलं की सगळे कृष्ण रूपच दिसतात. तसं ज्ञानोबा तुकोबारायाचं नाव डोळ्यात घातलं की ज्ञानोबा तुकोबारायच दिसतात. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. प्रत्येक जण भगवंत आहे महाराज. इथं बसलेला प्रत्येक देह भगवंत स्वरूपच आहे महाराज. कोणी महाराज आमच्या नामदेवरायांनी कुत्र्यात सुद्धा देव दिसला, नाथरायांना गाढवात दिसला महाराज. सगळ्यांना सगळ्यात प्रत्येक प्राण्या मात्र्या ज्ञानोबरायांना रेड्यात सुद्धा देव दिसला महाराज. सगळ्यात आहे. मग माणसात नसेल का तो? माणसात सुद्धा आहे महाराज. माणसाच्या मनात सुद्धा आहे. फक्त त्या मनातल्या अंतरातल्या देवाला ओळखणं आणि त्याला नमस्कार करणं महत्त्वाचं आहे. म्हणून जो कोणी भेटतो त्याला नमस्कार जरी केला तरी त्याच्या अंतरात असणाऱ्या त्या देवाला नमस्कार पोचतो. म्हणून प्रत्येक भारतीय संस्कृतीत प्रत्येक जण एकमेकाला नमस्कार करतो. तू त्या तेवढ्यासाठी का? तर आतमध्ये तुझ्या मनात असणारा जो भगवान परमात्मा आहे त्याला नमस्कार आहे. म्हणून पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन. एकमेकाच्या पाया पडायला त्या लाजत नाहीत महाराज. 40 वर्षाचा 80 वर्षाचा म्हातारा 5 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो. 5 वर्षाचा मुलगा 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या पाया पडतो महाराज. ही वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे. आणि ती संस्कृती जतन आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचं मोठं शिवधनुष्य ह्या भागामध्ये आमचे शास्त्रीजी करतायत. त्यांना आपल्या सगळ्यांच्या
सहकार्याची आणि त्यांना आपल्या सगळ्यांच्या प्रेमाची आवश्यकता आहे. ते प्रेम ते सहकार्य तुम्ही देतच आहात, परंतु ते प्रेम ते सहकार्य असंच कायम त्यांना मिळत राहो आणि आम्हाला केव्हाही सेवेला हाक मारावी, आम्हीही उपलब्ध होण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून झालेली सेवा आपल्या सर्व महानुभावांच्या संत वृंदांच्या चरणावर अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. महाराज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.